चालू वर्षामध्ये मागील वर्षामध्ये माननीय जे आमदार खासदार आहेत बळवंतभाऊ वानखेडे यांना सातत्यानं निवेदन दिलं, सातत्यानं कॉल केले. अपघाताचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे रोडनं. त्यांना कॉल केला, त्यांना प्रत्यक्ष भेटलं होतं. त्यांना मत असं आहे की रोड सँक्शन झालेला आहे, पण रोड अजून आलेला नाही आहे. वर्षापासून आहे ना, सरा त्रास आहे आम्हाला. सरा घरामध्ये धूळ उडून राहिला. हे सरकार कुठं लक्ष नाही देऊन राहिलं. डागडुगी अतिशय निकृष्ट दर्जाची डागडुगी चालू आहे. अरे बाबा, वर्षभर झाले, वर्ष झाला पण काम नाही होऊन राहिलं. फलट्या लागल्या, हिरव्या कच असं वाटणार कोणीतरी खाल्ला. दर्यापूर ते दहीहांडा मार्गावरील 20 किलोमीटर अंतरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. परंतु सदर काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आता परिसरातील नागरिकांनी केलेला आहे. दर्यापूर ते दहीहांडा हा महामार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे. या रस्त्याच्या बांधकामाकरिता परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रशासनासह लोकप्रतिनिधींना निवेदन दिले व आंदोलने सुद्धा केली. मात्र अद्यापही या रस्त्याचे काम पूर्णत्वास झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दरवर्षी थातुरमातुर दुरुस्ती करत लाखो रुपये बिल काढण्यात येते. आता पुन्हा या रस्त्याच्या 20 किलोमीटर अंतराकरिता शासनाच्या वतीने 80 लाख रुपये निधी खड्डे बुजविण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु सदर बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप आता या परिसरातील नागरिकांनी केलेला आहे. जेवढा निधी या रस्त्यांच्या खड्डे बुजविण्यासाठी आजपर्यंत वापरण्यात आला, त्या निधीत 20 किलोमीटर अंतरापर्यंत हा रस्ता पूर्णतः सुरळीत झाला असता असे सुद्धा बोलल्या जात आहे. डागडुगी अतिशय निकृष्ट दर्जाची डागडुगी चालू आहे. म्हणजे इकडून डागडुगी करत नेतात तर तिकडून उकरत येते. आणि या रोडवर सुसौंदर्यीकरण जास्त केलं गेलं आहे. म्हणजे रोड राहिला कामाचं राहिलं, त्याचं फक्त शोभा वाढवण्यासाठी फलट्या लावणं सर्व त्याच्यावर प्रशासनाने सर्वात जास्त खर्च केलेला आहे. म्हणजे जो कामाचा खर्च आहे तो सोडून आणि याच्यावर एवढ्या वारंवार आम्ही हे केलं, वारंवार निवेदन देऊन देखीलही याच्यात काहीच नाही, निधीच नाही आहे, निधी नाही आहे. प्रशासनाकडून तेच कारण येते की निधी नाही आहे. डागडुगी करतो, डागडुगी केली की 5व्या दिवशी डागडुगी निघून जाते. आणि याच्यात जर आता का तोडगा निघाला नाही तर आम्ही सर्व गावकरी हा रोड एक तर उकरून टाकू पुरा, नाही तर मग पूर्ण आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. चालू वर्षामध्ये मागील वर्षामध्ये माननीय जे आमदार खासदार आहेत बळवंतभाऊ वानखेडे यांना सातत्यानं निवेदन दिलं, सातत्यानं कॉल केले. अपघाताचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे रोडनं. त्यांना कॉल केला, त्यांना प्रत्यक्ष भेटलं होतं. त्यांना मत असं आहे की रोड सँक्शन झालेला आहे, पण रोड अजून आलेला नाही आहे. रोडचं काम नाही होत आहे आणि फलट्या बॅनर लावून दिलेले आहेत. रोड वारंवार उकरत आहे. ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढत आहे की वानखेडे साहेबांना नेहमी सांगितलं, फोन केले तर ते एवढंच म्हणतात की सँक्शन झालं आहे, पण रोडचं काम अद्याप लागत नाही आहे. तर असं 8 दिवसात डागडुगी केली की नंतर तो रोड जसा तसा होऊन जातो. सध्या तुम्ही प्रत्यक्ष परिस्थिती पाहून घेऊ शकता. कॅमेऱ्यानं तुम्ही चेक करून घ्या की रोड कसा झालेला आहे, किती उकरलेला आहे, किती प्रमाण उकरलेलं आहे रोडचं. वरच्यावर ॲक्सिडेंट होत आहेत. आम्ही नेहमी जे आमदार खासदार आहेत त्यांना सांगतो, कळवतो की हा लवकर रोड करून द्यावा, पण हे रोड करत नाही आहेत. शासनाला तुम्ही सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागाला? सार्वजनिक बांधकाम आम्ही शासन भाट्यावर उपोषण केलं होतं. नांदुरचे जे रायबोले होते त्यांनी उपोषण केलं होतं. तेव्हा पण त्यांनी असंच म्हटलं, आश्वासन दिलं फक्त की रोड आम्ही लवकरात लवकर करू. ग्रामपंचायतचे पत्र पण दिलेले आहेत, ठराव पण दिलेले आहेत, पण त्यांनी अजूनही कोणता ॲक्शन घेतलेला नाही आहे. जर लवकरात लवकर ॲक्शन घेण्यात नाही आली तर आम्ही इथं आमरण उपोषण करू. एक या रोडची कंडिशन एवढी खराब झालेली आहे की 10 ते 15 वर्षे झाली या रोडची कंडिशन. आमच्या दहीहंडा अकोला रोडची कंडिशन खराब आहे. बरेचसे गड्डे गुड्डे येणं बुजवतात आणि तिच्यात डांबरीकरण टाकत नाहीत, काहीच नाही, तसेच वरच्यावर बुजवतात, गोटे टाकून देतात आणि बस 3-4 दिवसातच बुजवले की नाही बुजवले हे ते लगेच कळते की हिचं डांबर टाकले की नाही टाकलं. तर एवढी खतरनाक एवढी खराब या रोडची कंडिशन आहे की जो तो या रोडनं शिवीगाळ करते. कारण की बऱ्याचशा गजानन महाराजांच्या सेवेसाठी जाणाऱ्या दिंड्या त्यांचं पायदल जातात, त्यांचा खूप त्यांना त्रास होते. त्यांच्या गाड्या असतात, ते पायदल चालतात, बिना चपलीचे चालतात. त्यांना प्रशासनाला निवेदन भरपूर दिले, आमदार साहेबांच्या माध्यमातून दिले, खासदार साहेबांच्या माध्यमातून दिले, पण तरी पण त्याच्यावर काही नाही. ते नवीन बोर्ड लावून ठेवले रोडनं नवीन बोर्ड लावून ठेवले. असं वाटतं की हा रोड झाला नवीन, पण काही नाही. अरे रोडची कंडिशन लय खराब आहे ना बा. लवकरात लवकर दुसरं आमच्या गाड्या रोज काम करतात काढतात. एकही दिवस सोना नाही काय. हे बाय 2 पट्टे तुटेला, आजही गाडीचं काम करायला लागते. अरे बाबा, वर्षभर झाले, वर्ष झाला
पण काम नाही होऊन राहिलं. फलट्या लागल्या, हिरव्या खत असं वाटणाला कोणीतरी खाल्ला. आता ह्या कोणत्या, आता कोणाला आमदाराला निवेदन द्यावं की खासदाराला निवेदन द्यावं की मुख्यमंत्र्यापर्यंत जावं हेच समजून नाही राहिलं. डागडुगी फक्त डागडुगी काय हो, बातच उकळते ना, 8 दिवसात 15 दिवसात उकळते काय. हो, काम न करता का फलट्या वर्षापासून आहे ना, सरा त्रास आहे आम्हाला. सरा घरामध्ये धुळला उडून राहिला. हे सरकार कुठं लक्ष नाही देऊन राहिलं. शासनाला सांगितलं नाही का तुम्ही? शासनाला किती बाबा हे करता, या रोडच्या तर किती तक्रारी गेल्या असतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार खासदारच काय करून राहिले, तो काही नाहीत करत. निवडून आले की बस त्याच्या कामात राहतात. तुमची मागणी काय आता? मागणी काय तुमची? आमची मागणी हा रोड पुरा कम्प्लीट झाला पाहिजे. डागडुगी झाली ना, आंदोलन करू. डागडुगी कोणती हो, हे ऑइल टाकतात आणि बस मोठमोठे दगड टाकून देतात त्याच्यात. सरा उखळून तर चालला रोड. काय कामाचा हो हा रोड. देतात घालून, वधरून काही नाही त्याले. हे गिट्टी टाकली वधर, सरी बाजूनच पळते. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.